बघा आता नेक्स्ट 6 मधला बी दिलेला आहे बघा. बी दिलेला आहे व्हेरीफाय दॅट y इक्वल्स टू कॉस एक्स इज द सोल्युशन ऑफ डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, डिफरन्शियल इक्वेशन पण दिलेलं आहे आणि सोल्युशन पण दिलेलं आहे. आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचं आहे. आता बघा काही ज्या इक्वेशन राहत्या इक्वेशन दिलेलं आहे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. तर काही इक्वेशनमध्ये नंबर ऑफ अननोन म्हणजे नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट नसतं. तर अशा केसमध्ये काय आहे की आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. बघा आता सोल्युशन. मग बघा इथं गिवन इक्वेशन दिलेलं आहे. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, गिवन इक्वेशन y इज इक्वल्स टू कॉस एक्स. ठीक आहे, एक मिनिट. y इज इक्वल्स टू कॉस एक्स. आता हे जर इक्वेशन बघितलं आणि याचं जर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायला लावलं तर याच्यामध्ये काही आर्बिटरी कॉन्स्टंट दिसत आहे का, नाही दिसत आहे. मग आर्बिटरी कॉन्स्टंट दिसत नाही तर आपल्याला कसं कळणार किती वेळ डिफरन्शिएट करायचं, त्यासाठी त्यांनी सोल्युशन पण दिलेलं आहे. ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये बघा, सोल्युशनची जी डिफरन्शियल इक्वेशन दिलेली तिची ऑर्डर किती आहे, 2 आहे. म्हणजे 2 वेळेस डिफरन्शिएट करायचं आहे. मग इथं काय करायचं, 2 वेळेस डिफरन्शिएट करायचं. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एकदा एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. मग इथं काय येणार, या साईडला dy बाय dx इज इक्वल्स टू dy dx ऑफ कॉस एक्स. मग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ठीक आहे. मग आता परत एकदा डिफरन्शिएट करायचं कारण की इथं ऑर्डर 2 आहे. ठीक आहे. मग इथं लिहायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येणार, dy बाय dx पुन्हा dy बाय dx ऑफ dy बाय dx आणि इथे येणार dy dx ऑफ मायनस साइन एक्स. मग इथं काय होईल, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता ही मायनस साईन बाहेर येणार आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो परत, कॉस एक्स. ठीक आहे. मग बघा आता आपण 2 वेळेस डिफरन्शिएट केलं. मग 2 वेळेस डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय समजलं, तर बघा आपल्याला 2 वेळेस डिफरन्शिएट केल्यानंतर नाही झालं कॉस एक्स. कॉस एक्स म्हणजेच काय, y इक्वल्स टू कॉस एक्स आहे. ठीक आहे. मग बघा आपण इथं काय करायचं, पुट y इज इक्वल्स टू कॉस एक्स. मग y इक्वल्स टू कॉस एक्स पुट करायचं. मग इथं इक्वेशनमध्ये काय येईल बघा, या साईडला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहणार आणि इथं मायनस साईन ॲज इट इज राहील आणि कॉस एक्सच्या जागेवरती काय लिहायचं आपल्याला, वाय लिहायचं आहे. ठीक आहे. मग हा वाय इकडं मायनस इकडे गेलं काय होईल, प्लस होईल. म्हणून इथं येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट नाही 0, कारण इकडं हे मायनस होतं इकडं प्लस झालं. मग बघा आपल्याला हेच काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. मग इथं लिहायचं हेन्स, बघा हेच आपलं इथं सोल्युशन याला डिफरन्शियल इक्वेशन आलं. मग लिहायचं हेन्स व्हेरीफाईड. ठीक आहे. व्हेरीफाईड काय व्हेरीफाय झालं, तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे. हे काय केलं आपण, व्हेरीफाय केलं. फक्त याच्यात 2 वेळेस डिफरन्शिएट करायचं होतं आणि या सोल्युशनची ऑर्डर बघून 2 वेळेस डिफरन्शिएट करायचं होतं. ठीक आहे. तर बघा एकदम सिम्पल क्वेश्चन होता 3 मार्कासाठी. मग आपण आता ए आणि बी दोन्ही सॉल्व्ह केले. आता आपण सी सॉल्व्ह करू. ठीक आहे.